आज आपण पाहणार आहोत ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम 2020 मधील सायन्सचे क्वेश्चन. ही इयत्ता 8वी मधून ऑल इंडिया सैनिक स्कूलला प्रवेश परीक्षेला जे मुलं बसलेले आहेत, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी. तर आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. सायन्सचे जे प्रश्न पडलेले आहेत, तर सायन्स हा एक महत्त्वपूर्ण विषय ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामसाठी आहे. त्यामध्ये 25 प्रश्न 50 मार्कासाठी असतात. ते आपण पाहणार आहोत डिटेलमध्ये प्रत्येक प्रश्न. त्यामध्ये आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 1. तर रायझोबियम बॅक्टेरिया, त्याला ऑप्शन आहेत 4. हेल्प इन डायजेशन, कॉज डिसीजेस, हेल्प इन नायट्रोजन फिक्सेशन, ऑल ऑफ द अबव. तर हा रायझोबियम बॅक्टेरिया जो आहे तो लिज्युमिनस प्लॅन्ट की ग्राउंडनट वगैरे ह्या प्लॅन्टच्या रूट्स नोडूलला राहतो आणि तो त्या ठिकाणी राहून जो नायट्रोजन आहे हवेमधला त्याचं फिक्सेशन करतो आणि हवेमधलं नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेट्समध्ये केलं जातं आणि त्या नायट्रेटचा वापर ते नायट्रेट जे आहे जमिनीमध्ये मातीमध्ये मिसळून ते झाडांमध्ये शोषण्याचं काम केलं जातं. म्हणजे रायझोबियम बॅक्टेरिया एक महत्त्वपूर्ण बॅक्टेरिया आहे. तर रायझोबियम बॅक्टेरिया जो आहे तो या ठिकाणी काय करतो आहे की नायट्रोजन फिक्सेशन काम करतो आहे की जो हवेमधला जो नायट्रोजन आहे त्याचं रूपांतर नायट्रेट्समध्ये करतो आहे आणि नायट्रेटचं रूपांतर झाल्यानंतर नायट्रेट जे आहे ते जे प्लॅन्ट आहे ते नायट्रेट्सला आतमध्ये रूट्समधून ओढून त्याचा वापर प्रोटीन तयार करण्यासाठी करतायत की जे महत्त्वपूर्ण प्रोटीन आपल्याला झाडांमधून भेटतं. अशा प्रकारे रायझोबियम बॅक्टेरिया हेल्प्स इन नायट्रोजन फिक्सेशन. ठीक आहे. बघूया आपण प्रश्न क्रमांक 2. द मेटल विच इज स्टोर्ड इन केरोसिन. तर कुठलं असं मेटल आहे की जे केरोसिनमध्ये स्टोअर करतात आहे. तो मेटल विच इज स्टोर्ड इन केरोसिन. ऑप्शन आहे फॉस्फरस, सोडियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम. त्या ठिकाणी फॉस्फरस एक नॉन मेटल आहे की जो काडीपेटीवरती वगैरे असतं. तर फॉस्फरस पण एक प्रकारे जास्त ज्वलनशील आहे जे वॉटरमध्ये स्टोअर केलं जातं. सोडियम जे आहे तो एक हाय रिॲक्टिव्ह मेटल आहे की एकदम हवेमध्ये जरी असेल तरी ते किंवा वाटर बरोबर किंवा हवेमधल्या ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन करून ते पेट घेतं. त्यामुळे सोडियम हा जो मेटल आहे तो केरोसिनमध्ये स्टोअर केला जातो. म्हणून याचं जे ॲन्सर आहे या प्रश्नाचा ते आहे सोडियम. सोडियम इज द मेटल विच इज स्टोर्ड इन केरोसिन. त्यानंतर मॅग्नेशियम जे आहे ते सगळ्यात हाय रिॲक्टिव्ह मेटल आहे. जर रिॲक्टिव्हिटीमध्ये जर आपण बघितलं असेल तर मॅग्नेशियम हे सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह मेटल आहे, सगळ्यात हाय रिॲक्टिव्ह. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जे ॲन्सर आहे आपला ते सोडियम एक ते पण हाय रिॲक्टिव्ह मेटल आहे. त्याच्या खाली तर रिॲक्टिव्हिटी ऑफ सिरीज ह्याच्यावरती हा प्रश्न आधारलेला आहे. रिॲक्टिव्हिटी ऑफ एलिमेंट्स त्याच्यामध्ये सगळ्यात हाय रिॲक्टिव्ह मॅग्नेशियम आहे, पण तो सोडियम हा एक विगर्स रिॲक्शन करतो पाण्याबरोबर आणि हवेतल्या ऑक्सिजन बरोबर, म्हणून त्याला केरोसिनमध्ये स्टोअर करतात. आणि फॉस्फरस तर एक नॉन मेटल आहे. सो याचा ॲन्सर आहे सोडियम. ओके. तर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 3. पुअर कंडक्टर्स आर. ह्यातलं पुअर कंडक्टर कोण आहे? त्यात ऑप्शन आहेत आपल्याला प्लास्टिक, क्लोथ्स, वूड आणि ऑल ऑफ दिस. तर आपल्याला माहिती आहे पुअर कंडक्टर की ज्यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी किंवा करंट वाहत नाही त्यांना आपण पुअर कंडक्टर म्हणतो. तर प्लास्टिकमधून पण करंट वाहत नाही आहे, इलेक्ट्रिसिटी वाहत नाही, हीट वाहत नाही, क्लोथमधून पण नाही वाहत आहे, वूडमधून पण नाही वाहत आहे. सो ऑल ऑफ दिस आर द पुअर कंडक्टर्स. या ठिकाणी तिघं पण पुअर कंडक्टर आहेत. ठीक आहे. बघा आपण प्रश्न क्रमांक 4. देर आर फॉलोविंग झोन्स ऑफ फ्लेम. आता फ्लेम म्हणजे काय? कॅन्डल फ्लेम आहे. तर ते फ्लेममध्ये किती झोन असतात? 2, 3, 4 और नो एनी वन झोन. ठीक आहे. त्यासाठी आपण बघूया डायग्राम पाहूया त्याची. तर फ्लेममध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात बाहेर आउटर झोन आहे. आउटर झोन की जो लाल कलरचा आहे, रेड कलरचा हॉटेस्ट पार्ट आहे. आउटर झोन हा सगळ्यात हॉटेस्ट पार्ट आहे फ्लेमचा. त्यानंतरनं मिडल झोन आहे की जो पिवळ्या कलरचा, येलो कलरचा, तो मिडियम हॉट आहे. आणि त्यानंतरनं इनर झोन आहे की जो थोडा ब्लॅक कलरचा आहे, तो सगळ्यात कमी गरम थंड पार्ट आहे, जो इनर मोस्ट पार्ट आहे. अशा प्रकारे 3 पार्ट आहेत फ्लेमला, आउटर, मिडल आणि इनर. सो या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे 3. म्हणजे झोन्स ऑफ फ्लेम, देर आर 3 झोन्स ऑफ फ्लेम. ओके. आपण नेक्स्ट क्वेश्चन. द फोर्स ऑफ फ्रिक्शन ऑलवेज ॲक्ट्स ऑन द मुव्हिंग ऑब्जेक्ट अँड इट्स डायरेक्शन शाल बी.
तर फोर्स ऑफ फ्रिक्शन जे आहे, फ्रिक्शन म्हणजे घर्षण, आणि ते घर्षण जे आहे ते कुठल्या डिरेक्शनमध्ये असतो, ऑन एनी डिरेक्शन, अलॉंग द डिरेक्शन ऑफ मोशन, परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ मोशन आणि अपोजिट टू द डिरेक्शन ऑफ मोशन. तर या ठिकाणी याचं जे आन्सर आहे तुम्ही पण ट्राय करू शकता. तर जे फोर्स आहे ते आहे त्याचा फोर्स म्हणजे त्याला आपण घर्षण बल म्हणतो. कुठलीही वस्तू जर समजा जर समजा स्ट्रेट मोशनमध्ये चालली असेल, एखादी वस्तू चालली असेल, तर त्या वस्तूला ते अपोज करण्याचं काम करतं. सो फोर्स ऑफ फ्रिक्शन हे ऑलवेज अपोजिट डायरेक्शनमध्ये असतं मोशनच्या. असं आन्सर आहे डी ऑप्शन, अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन. म्हणजे आपण एखादी सायकल चालवते आणि सायकल चालल्यानंतर आपण पेंडल मार्च थांबवलं, थोड्या वेळाने आपली सायकल आपोआप थांबते. कशामुळं? तर जे घर्षण बल आहे ते त्याला अपोज करत असते आणि हळूहळू जाऊन ते घर्षणामुळं त्या ठिकाणी सायकल पुढे जाऊन आपली थांबणार आहे. सो फोर्स ऑफ फ्रिक्शन ऑलवेज in the opposite direction of motion. आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. द स्टेज ऑफ एम्ब्रायो इन विच ऑल द बॉडी पार्ट्स कॅन बी आयडेंटिफाईड. तर अशी कुठली स्टेज आहे एम्ब्रायोची की ज्याच्यामध्ये जो एम्ब्रायो म्हणजे जे लहान बाळ तयार होण्याची प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये जी सगळ्यात पहिली स्टेज आहे एम्ब्रायोची, तर तिथून पुढं मग एक स्टेजमध्ये वाढ होते बाळांची किंवा पिल्लांची. त्या ठिकाणी असं कुठली स्टेज आहे की त्या स्टेजला बॉडी पार्ट्स जे आहेत ते व्यवस्थित ओळखू येऊ शकतात. आपण त्याचा डायग्राम बघूया. तर दिसते आपल्याला की झायगोट्स फॉर्मेशन, झायगोटमधून पुढं एकत्र येऊन एक एम्ब्रायो तयार होतो, एम्ब्रायोमधून पुढं फेटस आणि त्यानंतर बेबी तयार होतात. आपल्याला निश्चित दिसतंय की फेटस ही जी स्टेज आहे, फेटस स्टेजला पूर्णपणे दिसते बॉडी पार्ट्स क्लिअरली सीन होत आहेत. तो याचं जे आन्सर आहे ते आहे फेटस. ह्या स्टेजला पूर्णपणे बॉडी पार्ट्स क्लिअरली दिसत आहेत, आयडेंटिफाय होत आहेत. त्यामुळे झायगोट ही पहिली स्टेज आली, नंतर एम्ब्रायो, नंतर नाही फोटस, त्यानंतर नाही बेबी. अशा स्टेज या ठिकाणी असतात. क्वेश्चन नंबर 7 बघूया. डायबिटीस इज ड्यू टू द माल फंक्शन ऑफ. तर डायबिटीस हा जो रोग आहे तो कुठल्या कशाच्या माल फंक्शनिंगमुळं, म्हणजे कुठल्या ह्याच्या व्यवस्थित न चालल्यामुळे होतं. फॉर ॲड्रिनल ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, हर्ट अँड पॅनक्रिज. या ठिकाणी जे डायबिटीस आहे हा जो रोग आहे तो जगात सगळ्यात जास्त डायबिटीस पेशंट आपल्या भारत देशामध्ये आहेत. आणि ह्या रोगाचं कारण आहे ते आहे पॅनक्रीज. त्यामध्ये पॅनक्रीजमध्ये जे हार्मोन आहे, पॅनक्रीजमधले इन्सुलिन नावाचं जे हार्मोन आहे, की जे इन्सुलिन नावाचं हार्मोन आपल्या ब्लडमधील शुगरला कंट्रोल करतं. ह्याची इन्सुलिन जर कमी प्रमाणात तयार झालं तर या ठिकाणी त्या व्यक्तीला डायबिटीस नावाचा जे रोग आहे किंवा विकार आहे तो होतो आहे. म्हणून आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त डायबिटीसचे पेशंट आहेत. सो डायबिटीस हा जो आहे तो पॅनक्रीजमधल्या इन्सुलिनचं मॅलफंक्शनिंगमुळं होतो आहे. तर बघूया आपण प्रश्न क्रमांक 8. तर नॅप्थलिन बॉल्स आर ऑब्टेन फ्रॉम. नॅप्थलिन बॉल्स जे आहेत ते कशापासून तयार होतात, की जे नॅप्थलिन बॉल टॉयलेट क्लिनरमध्ये टॉयलेटमध्ये ते वापरलेला असतात. त्याचा एक वेगळा जो वास आहे त्या ठिकाणी दिसतो आपल्याला. तर त्या ठिकाणी तर नॅप्थलिन बॉल जे आहे ते कोलटारपासून जे क्रूड ऑइल जे भेटतं, त्या क्रूड ऑइलचा जो सुरुवातीचा पार्ट आहे त्यापासून आपल्याला कोलटार भेटतं. तर त्या कोलटारपासून आपल्याला नॅप्थलिन बॉल जे आहेत ते तयार होतात. सो याचं जे ऑप्शन आहे आपल्याला त्यात कोलटार. ओके. मग आपण प्रश्न क्रमांक 9. John accidentally placed his hand over the flame and immediately pulled it back. He felt the sensation of heat and reacted to the action of. जॉननी असा फ्लेमवरती हात ठेवला आणि त्याला ते कळलं की आपण उष्णतेवर फ्लेमवर हात ठेवला आहे, त्याला ते सेन्स झालं, त्याने पटकन हात माघारी घेतला. तर ही जी ॲक्शन आहे ती ह्याला कशामुळे कळलं जॉनला की आपण गरम फ्लेमवरती हात ठेवलेला आहे. त्या ऑप्शन आहे नर्व सेल, ब्लड सेल, स्किन सरफेस, न्यूक्लियस सेल्स. तर आपल्या शरीरामधील जे महत्त्वाच्या सेल्स आहेत की ज्या आपल्याला सेन्सेशन करण्यासाठी महत्त्वपूर्ण सेल्स आहेत, ज्या मदत करतात आपल्याला, तर त्या ज्या सेल्स आहेत त्या आहेत नर्व सेल. की ज्या नर्व सेल्स आहेत ते आपल्या मेसेज कॅरी करतायत बॉडीमध्ये आपल्या, महत्त्वपूर्ण आहेत नर्व सेल्स. त्यांना त्याच्यामध्ये जो महत्त्वाचा पार्ट आहे त्याला आपण म्हणतो न्यूरॉन. ज्या अशा आकाराच्या असतात न्यूरॉन. अशा एक प्रकारे त्यांचं कॉम्पोजिशन अशा प्रकारचं राहतं. तर ह्या ज्या न्यूरॉन आहेत ते आपल्या सेन्सेशनमध्ये काम करतात.
त्याच्यामध्ये पण डिफरंट टाईम्स आहेत न्यूरॉनमध्ये. तर ही नर्व सेल महत्त्वाचे आहे आणि सगळ्यात त्याचं स्मॉलेस्ट युनिट आहे ते आहे न्यूरॉन. ओके. प्रश्न क्रमांक 10. पर्पल कलर्ड नॉन मेटल फॉर्म्स अ ब्राऊन सोल्युशन इन अल्कोहोल विच इज ॲप्लाइड ऑन वाउंड्स ॲज अन अँटीसेप्टिक. नेम द नॉन मेटल. असं कुठलं नॉन मेटल आहे की जे ब्राऊन सोल्युशन त्याचं तयार होतं अल्कोहोलमध्ये आणि ते आपण जखम झाल्यानंतर ना अँटीसेप्टिक म्हणून वापरतो, त्यातलं कुठलं आहे? तर निश्चित एक कॉमन सोल्युशन आहे हे जे नॉन मेटल म्हणून आपण वापरलं जातं आपल्याकडनं. त्यामध्ये तुम्हाला आयोडीन सोल्युशन की जे डॉक्टर वगैरे हॉस्पिटलमध्ये वापरलं जातं इंजेक्शन देण्याच्या अगोदर पण ते किंवा वाउंड्सवरती लावलं जातं निर्जंतुक करण्यासाठी. तर आयोडीन एक आहे की जे पर्पल कलर्ड सोल्युशन नॉन मेटल हे दवाखान्यामध्ये वापरला जाणारा महत्त्वाचा नॉन मेटल आहे या ठिकाणी. आयोडीन हे उत्तर आहे याचं. ओके. बघूया प्रश्न क्रमांक 11. गिव्हन बिलो आर द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ द वीड्स ऑन द क्रॉप प्लांट्स. चूज द करेक्ट कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट. तर वीड म्हणजे जे गवत उगवतं, जे पिकांमध्ये क्रॉपमध्ये जे गवत उगवतं त्याला आपण वीड म्हणतो. तर त्याचे कुठले हार्मफुल इफेक्ट या ठिकाणी आपल्या क्रॉपवरती पिकांवरती वीडचा पडतो? तर ऑप्शन आहे द इंटरफिअर इन हार्वेस्टिंग. तर हार्वेस्टिंग करताना त्यांचं म्हणजे ज्यावेळेस आपण पीक काढतो गव्हाचं वगैरे किंवा ज्वारी, तर त्याच्यामध्ये त्याचा काय परिणाम होतो, दुष्परिणाम होतो. दे हेल्प द क्रॉप प्लांट्स टू ग्रो हेल्थी. तर ते क्रॉप प्लांटला मदत करतात हेल्दी ग्रो होण्यासाठी. दे compete with the crop plants for water, nutrients, space and light and they affect the plant growth. तर निश्चित या ठिकाणी जे त्याचे ऑप्शन आहेत की त्यांचा जो त्रास या ठिकाणी वीडचा होतो त्यामध्ये दे इंटरफिअर इन हार्वेस्टिंगमध्ये ते इंटरफिअर होऊ शकतात. ज्यावेळेस आपण काढणी करतो तेव्हा ते मध्ये येऊ शकतात. दे कम्पीट विथ द क्रॉप प्लांट्स फॉर वॉटर, न्यूट्रिएंट्स, स्पेस अँड लाईट. हे पण खरं आहे. अँड दे अफेक्ट द प्लांट ग्रोथ. तर प्लांटच्या ग्रोथला पण त्यांचा परिणाम होऊ शकतो. या ठिकाणी हे खरं आहे. तर याचं जे ॲन्सर आहे ते आहे फर्स्ट, थर्ड अँड फोर्थ, ऑप्शन नंबर ए. ओके. बघूया प्रश्न क्रमांक 12. विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप्स कंटेन ऑल सिंथेटिक सबस्टन्सेस. याचा कुठल्या ग्रुपमध्ये सगळे कृत्रिम सबस्टन्स आहेत? त्यामध्ये नायलॉन, टेरिलिन, वूल तर हा नैसर्गिक आहे जो रेशीम किड्यांपासून भेटतो. कॉटन, पॉलिकॉट, रेयॉन. तर रेयॉन पण एक कॉटन जे आहे ते पण एक नॅचरल आहे पूर्णपणे. PVC, पॉलिथिन, बेकलाईट. आणि डी ऑप्शन आहे ॲक्रेलिक, सिल्क, वूल तर पूर्णपणे नॅचरल आहे. म्हणून ॲज ऑप्शन नंबर जो आहे या ठिकाणी सी ऑप्शन नंबर येतो तसा तो आहे. त्यांचं कॉम्प्लिमेंट बी झाला आहे. PVC, पॉलिथिन, बेकलाईट हा ठिकाणी याचं जे उत्तर आहे ह्या प्रश्नाचं ते आलेलं आहे PVC, पॉलिथिन, बेकलाईट. हे जे आन्सर आहे सी नंबरचं. सो दीज ऑल आर द सिंथेटिक सबस्टन्सेस. हे सगळे सिंथेटिक सबस्टन्स या ठिकाणी आहेत. बघूया आपण प्रश्न क्रमांक 13. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट द एंडेमिक स्पेसीज. तर एंडेमिक स्पेसीजबद्दल कुठल्या गोष्टी या ठिकाणी खऱ्या आहेत? दे आर फाउंड एक्सक्लुझिव्हली इन स्पेसिफिक हॅबिटॅट. एंडेमिक स्पेसीज कॅन नेव्हर बिकम एंडेंजर्ड. दे आर ओनली फाउंड इन झूज अँड बॉटनिकल गार्डन्स. दे आर नॉट अफेक्टेड बाय द डिस्ट्रक्शन ऑफ देअर हॅबिटॅट. सो हे 4 ऑप्शन आहेत. सो कुठलं एंडेमिक म्हणजे काय? तर पहिल्यांदा एंडेमिक स्पेसीज म्हणजे काय? तर एंडेमिक स्पेसीज म्हणजे अशा स्पेसीज की ज्या त्याच भागामध्ये आढळतात, फक्त पर्टिक्युलर रिजनमध्येच त्या आढळतात. फॉर एक्झाम्पल एशियाटिक लायन जे आहे आपल्या भारतामध्ये गिर अभयारण्यामध्ये आहेत, म्हणजे ती त्याच भागामध्ये आढळणारे प्राणी आहेत. एक शिंगी, वन हॉर्न रिनोसोर्स की जो आसाममध्ये फक्त आहे जगामध्ये. तर अशा ज्या एंडेमिक स्पेसीज आपण त्यांना म्हणतो. सो याचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए. सो दे आर फाउंड एक्सक्लुझिव्हली इन स्पेसिफिक हॅबिटॅट असं आपण त्यांना म्हणू शकतो. याचं जे उत्तर आहे त्या ठिकाणी सो दे आर फाउंड एक्सक्लुझिव्हली इन स्पेसिफिक हॅबिटॅट हे त्याचं उत्तर आहे. ओके. आपण प्रश्न क्रमांक 14. आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट अबाउट द सेल्सबद्दल करेक्ट स्टेटमेंट कुठलं आहे? ऑप्शन नंबर ए ऑल द सेल्स हॅव न्यूक्लियस. ऑप्शन नंबर बी सेल्स ऑफ अन ऑर्गॅन हॅव द सिमिलर स्ट्रक्चर. ऑप्शन नंबर सी सेल्स ऑफ टिश्यू हॅव सिमिलर स्ट्रक्चर. ऑप्शन नंबर डी शेप ऑफ ऑल टाइप्स ऑफ सेल इज राऊंड. त्याच्यामध्ये ऑल द सेल्स हॅव न्यूक्लियस हे काही खरं नाही आहे, कारण काही सेल्सचा न्यूक्लियस नसतो. ऑप्शन नंबर बी सेल्स ऑफ ऑर्गॅन हॅव द सिमिलर स्ट्रक्चर असं काही खरं नाही आहे. प्रत्येक ऑर्गॅनच्या उलट सेल्स जे आहेत त्यांचं स्ट्रक्चर वेगळं असू शकतं.
सेल्स ऑफ टिश्यू हॅव द सिमिलर स्ट्रक्चर. तर हे जे स्टेटमेंट आहे ॲक्च्युली खरं असू शकतं, कारण जो सेल्स आहेत ते अशा अनेक सेल्स एकत्र आल्यानंतर टिश्यू तयार होते, त्यामुळे एका टिश्यूमधील सगळ्या सेलची जी काही स्ट्रक्चर आहे ते सेम असतात आहे. सो याला आपण टिश्यू बोलतो. आणि जी आपली सेल आहे ती एकदम एक सिंगल सेल असते. सो या ठिकाणी जे ऑप्शन आहे दिस ऑप्शन नंबर सी, सेल्स ऑफ टिश्यू हॅव द सिमिलर स्ट्रक्चर, हे आन्सर आहे. बघूया आपण क्वेश्चन नंबर 15. ॲक्वॅटिक ॲनिमल्स इन विच फर्टिलायझेशन ऑकर इन वॉटर आर सेड टू बी. असे काही ॲक्वॅटिक ॲनिमल आहेत की त्यांचं फर्टिलायझेशन जे आहे ते पाण्यामध्ये होतं. ॲक्च्युली सगळ्यांचं बॉडीमध्ये होतं फर्टिलायझेशन, काही प्राण्यांचं, मॅमलचं, तर ह्यांचं जे आहे ते पाण्यामध्ये होतं. मग फॉर एक्झाम्पल फिश की जे आहे ते अंडे घालतात, म्हणजे ते ओव्ही पॅरस आहेत, अंडे घालणाऱ्यांना आपण ओव्ही पॅरस म्हणतो. आणि त्यांचे जे काय फर्टिलायझेशन ते पाण्याच्या बाहेर होतं. मग त्याला ऑप्शन आहेत व्ही पॅरस विदाउट फर्टिलायझेशन, ओव्ही पॅरस विथ एक्सटर्नल फर्टिलायझेशन, व्ही पॅरस विथ इंटरनल फर्टिलायझेशन, ओव्ही पॅरस विथ इंटरनल फर्टिलायझेशन. तर या ठिकाणी जे ॲनिमल आहेत ॲक्वॅटिक ॲनिमल, फॉर एक्झाम्पल फिश, तर ते अंडे घालतायत, म्हणजे ते ओव्ही पॅरस आहेत आणि त्यांचं फर्टिलायझेशन बॉडीच्या बाहेर पाण्यामध्ये होतं, म्हणून ते आहेत ओव्ही पॅरस विथ एक्सटर्नल फर्टिलायझेशन. हेच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर बी. ओके, बघूया आपण प्रश्न क्रमांक 16. द लाईट फ्रॉम द सन टेक्स 500 सेकंड टू रिच द अर्थ, ॲझ्युमिंग दॅट द स्पीड ऑफ लाईट इज 3 लाख किलोमीटर पर सेकंड, कॅल्क्युलेट द डिस्टन्स बिटवीन द सन अँड अर्थ. तर यासाठी आपल्याला माहिती आहे की त्यासाठी ऑप्शन आहेत 100 मिलियन किलोमीटर, 150 मिलियन किलोमीटर, 1500 मिलियन किलोमीटर आणि डी आहे 15 मिलियन किलोमीटर. आपल्याला डिस्टन्स काढायसाठी त्याला आपल्याला टाईम दिला आहे त्यांनी, स्पीड पण दिलेलं आहे आणि आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. सो वी हॅव डिस्टन्स इज इक्वल टू फॉर्म्युला स्पीड इंटू टाईम. या ठिकाणी स्पीड तर दिलेलंच आहे 3 लाख 3 लाख इंटू टाईम 500. ठीक आहे, सो 5 3 15 आणि जे झिरोज आहेत म्हणजे किती झाले झिरो, झिरो म्हणजे ऑलरेडी अवधीचे 5 झिरो, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 झिरो झाले. सो मिलियन म्हणजे आपण म्हणू शकतो लॅकमध्ये 1 1 2 3 4 5 म्हणजे 150 मिलियन्स. मिलियन म्हणजे 10 लाख, म्हणजे त्यामुळे हे आपण 6 शून्य पकडले. 150 मिलियन किलोमीटर हे ऑप्शन आलं करेक्ट ऑप्शन. 150 मिलियन किलोमीटर एवढं लांब आहे. ओके, प्रश्न क्रमांक 17. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन ॲप्लिकेशन ऑफ केमिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. की इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर न जो काही इफेक्ट होतो त्याला आपण केमिकल इलेक्ट्रिक करंट म्हणतो. त्याच्यामध्ये कुठलं ॲप्लिकेशन नाही असं म्हटलं. इलेक्ट्रोप्लेटिंग ऑफ मेटल्स, तर खरं आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या मेटलवरती दुसऱ्या मेटलची कोटिंग करतो फॉर अगेन्स्ट रस्टिंग होऊ नये म्हणून, त्याच्यामध्ये 100% वापरतो. डिकॉम्पोजिशन ऑफ एलिमेंट्स, प्युरिफिकेशन ऑफ मेटल, डिकॉम्पोजिशन ऑफ कंपाऊंड्स, याचं कुठलं ऑप्शन तुम्हाला वाटते. तर इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये तर ह्याचा वापर होतो केमिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. डिकॉम्पोजिशन ऑफ एलिमेंट्स बी. प्युरिफिकेशन ऑफ मेटल यस, मेटलच्या प्युरिफिकेशनमध्ये इलेक्ट्रिक करंटचा, केमिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा वापर होतो. डिकॉम्पोजिशन ऑफ कंपाऊंड्समध्ये पण होतो कंपाऊंडचं डिकॉम्पोजिशन करताना, परंतु डिकॉम्पोजिशन ऑफ एलिमेंट्स ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये केमिकल इफेक्टचा काहीही वापर होत नाही. ठीक आहे, सो डिकॉम्पोजिशन ऑफ एलिमेंट दिस इज द आन्सर, की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे केमिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा वापर होत नाही. ओके, बघूया आपण प्रश्न क्रमांक 18. An earthquake of magnitude 6 on Richter scale has 10 times, option number A, 10 times more destructive energy than earthquake of magnitude 4, 100 times more destructive energy than earthquake of magnitude 4, 1000 times more destructive energy than earthquake of magnitude 4, 1.5 times more destructive energy than the earthquake of the magnitude 4. आता जे अर्थक्वेक आहे, भूकंप आहे, त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया की अर्थक्वेक जो आहे तो मोजतो आपण रिश्टर स्केलमध्ये. मग 1 रिश्टर स्केल, 2 रिश्टर स्केल, 3 रिश्टर स्केल, 4 रिश्टर स्केल. ह्याच्यामध्ये असं आहे की प्रत्येक म्हणजे 1 रिश्टर स्केलपेक्षा 2 रिश्टर स्केल हा 10 टाइम्स बिगर असतो ऑलवेज, आणि त्याचबरोबर 3 रिश्टर स्केल हा 2 रिश्टर्सपेक्षा पण 10 टाइम्स बिगर असतो. म्हणजे हे लॉग ऑफ 10 हा वाढतो. फॉर एक्झाम्पल की हा 6 रिश्टर स्केलचा जो भूकंप आहे तो 5 रिश्टर स्केलपेक्षा
10 ने मोठा आहे, ठीक आहे. आणि 6 रिश्टर स्केलचा भूकंप हा 4 रिश्टर स्केलपेक्षा कितीने मोठा असेल? मग हा 10 ने, हा 4चा रिश्टर स्केल 5 पेक्षा 10 ने मोठा आहे. मग 4 आणि 6 10 10 10 जर 100 म्हणून 4 रिश्टर स्केलचा भूकंप हा 6 रिश्टर स्केलपेक्षा 100 ने मोठा आहे. ओके, सो त्यामुळे ह्याचं जे आन्सर आहे ते आहे 100 टाइम्स मोर डिस्ट्रक्टिव्ह दॅन अर्थक्वेक ऑफ द मॅग्निट्यूड 4. 6 रिश्टर स्केलचा भूकंप हा 4 रिश्टर स्केलपेक्षा 100 टाइम्स मोठा आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक रिश्टर स्केलमध्ये लगतच्या म्हणजे 1 आणि 2 मध्ये 10 टाइम्स मोर एनर्जी असते. परंतु आपण थोडे एक घर पुढे गेलो म्हणजे 3 रिश्टर स्केलचा भूकंप हा 1 रिश्टर स्केलपेक्षा 100 टाइमने मोठा असतो. किंवा 4 रिश्टर स्केलचा भूकंप हा 1 रिश्टर स्केलच्या 1000 टाइम्स ग्रेटर असतो. म्हणजे प्रत्येक रिश्टर स्केलमध्ये 10चा फरक असतो, पण पुढे गेल्यानंतर ना आपण त्याचा 10चा मल्टिपल करायचा. ओके, सो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी. ओके, बघूया आपण प्रश्न क्रमांक 19. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग द रॉड्स अँड कोन्स इन द ह्युमन आय. तर मानवी डोळ्यांमधल्या रॉड्स आणि कोनबद्दल कुठली गोष्ट या ठिकाणी खरी आहे? ऑप्शन नंबर ए, कोन्स आर सेन्सिटिव्ह टू डिम लाईट, रॉड्स आर सेन्सिटिव्ह टू द ब्राईट लाईट, कोन्स आर सेन्सिटिव्ह टू द ब्राईट लाईट अँड रॉड्स कॅन सेन्स द कलर. तर मानवी डोळ्यांमध्ये कुठलं या ठिकाणी ऑप्शन आहे की ज्या ठिकाणी मानवी डोळ्याच्या ज्या सेल्स आहेत आपल्या त्या सेल्ससाठी 4 ऑप्शन दिलेले आहेत. कोन, तर डोळ्यांमध्ये रॉड शेपच्या आणि कोन शेपच्या काही सेल्स आहेत, तर त्यांचा वापर नक्की कशा प्रकारे होतो किंवा त्यांचं काय काय वर्किंग आहे आपण बघूया अगोदर. एक मिनटं, यामध्ये आपण बघणार आहोत की कोन आणि रॉड. तर ज्या रॉड टाईपच्या ज्या सेल्स आहेत ते एकदम सेन्सिटिव्ह तर डिम लाईटला सेन्सिटिव्ह आहेत. डिम लाईटला एकदम डिम लाईटसाठी त्या सेन्स होतात किंवा त्याचा वापर होतो. आणि ज्या कोन टाईपच्या ज्या सेल्स आहेत त्यांचा वापर ब्राईट लाईटसाठी होतो. त्याचबरोबर जे कलर सेन्सेशन आहे ते आपल्याला जे कलर सेन्सेशन होतं ते पण होतं कोन सेलमुळं. त्यामुळे पहिलं ऑप्शन आहे कोन्स आर सेन्सिटिव्ह टू डिम लाईट, हे तर नाही आहे खरं. रॉड्स आर सेन्सिटिव्ह टू ब्राईट लाईट, हे पण खरं नाही आहे. कोन्स आर सेन्सिटिव्ह टू द ब्राईट लाईट, हां हे मात्र खरं आहे. ऑप्शन नंबर जे आहे या ठिकाणी सी ऑप्शन आहे कोन्स आर, एकदम खरं आहे. रॉड्स कॅन सेन्स द कलर, हे पण खरं नाही. सो प्रश्न क्रमांक 19चं जे उत्तर आहे ते आहे कोन्स आर सेन्सिटिव्ह टू द डिम ब्राईट लाईट. अशा प्रकारे कोन्स जे आहेत जे ब्राईट लाईटला सेन्स करतात आणि त्यांचं ते कलर सेन्स पण करतात. असे 2 काम कोन सेल्स करतात. ओके, प्रश्न क्रमांक 20 मध्ये बघतोय. सपोज अ न्यू प्लॅनेट इज डिस्कवर्ड बिटवीन द युरेनस अँड नेपच्यून, इट्स टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन वुड बी. तर समजा आपण एखादा नवीन प्लॅनेट हुडकला गेला युरेनस आणि नेपच्यूनच्या मध्ये, त्याचा जो टाइम पिरियड आहे म्हणजे एक फेरी पूर्ण करण्याचा वेळ तो नक्की काय असेल? लेस दॅन दॅट ऑफ द नेपच्यून, मोर दॅन दॅट ऑफ द नेपच्यून, इक्वल टू दॅट ऑफ द नेपच्यून ऑर युरेनस, लेस दॅन ऑफ द युरेनस. बघूया आपण. त्यामध्ये समजा आपला हा सन आहे, सनभोवती तर सनभोवती आहे त्याचा युरेनस, नंतर आहे नेपच्यून. हा युरेनस आहे आणि हा नेपच्यून. ह्यांच्यामध्ये जर आपल्याला हा नवीन प्लॅनेट सापडला असेल तर ह्याचा टाईम पिरियड आहे आता जेवढा जास्त लांब ग्रह असेल तेवढा त्याला जास्त टाईम लागतो फिरायला, एक फेरी पूर्ण करायला. हा दोघांच्या मध्ये युरेनस, ठीक आहे. म्हणून हा जो ग्रह आहे प्लॅनेट आहे नवीन ह्याचं हा जो आहे तो याच्यापेक्षा लहान असणार आहे. कोणापेक्षा? युरेनसपेक्षा त्याची जी काय टाईम पिरियड आहे तो जास्त आहे आणि नेपच्यूनपेक्षा पण त्याचा काय तो जो आहे तो लहान आहे. अशा प्रकारे ह्यातलं जे पहिलं ऑप्शन आहे लेस दॅन दॅट ऑफ द नेपच्यूनपेक्षा कमी आहे असं आहे. सॉरी, तर नेपच्यूनपेक्षा कमी याचं टाईम पिरियड आहे कारण दोघांच्या मध्ये येतो. मोर दॅन दॅट ऑफ द नेपच्यून नाही, नेपच्यूनपेक्षा त्याचा जास्त नाही, इक्वल दॅट ऑफ द नेपच्यून और युरेनस नाही, लेस दॅन ऑफ द नेपच्यून. अशा प्रकारे हे ऑप्शन जे आहे हे ऑप्शन करेक्ट आहे की युरेनस आणि नेपच्यूनच्या मध्ये जर समजा एखादा प्लॅनेट सापडला असेल तर त्या प्लॅनेटची टाईम ऑफ रिव्हॉल्युशन जे आहे ते युरेनसपेक्षा जास्त आणि नेपच्यूनपेक्षा कमी आहे. सो ऑप्शन नंबर ए हे या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे. बघूया आपण प्रश्न क्रमांक 21. रमेश वॉज कुकिंग अ पोटॅटो curry ऑन चुला. टू हिज सरप्राईज ही ऑब्झर्व दॅट कॉपर वेसल वॉज गेटिंग ब्लॅक अँड फ्रॉम आउटसाइड, इट मे बी ड्यू टू. तर तो
त्या ठिकाणी करी करत असताना जे कॉपर वेसल आहे ते ब्लॅक झालेले आहे. ऑप्शन नंबर ए प्रॉपर कंबक्शन ऑफ फ्यूल, इम्प्रॉपर कंबक्शन ऑफ फ्यूल, प्रॉपर कुकिंग ऑफ पोटॅटो करी, बर्निंग ऑफ कॉपर वेसल. तर या ठिकाणी कॉपर वेसल ब्लॅक होण्याचं जे कारण आहे ते आहे इम्प्रॉपर बर्निंग ऑफ कंबक्शन ऑफ फ्यूल. जर फ्यूल प्रॉपरली बर्न नाही झालं तर त्या ठिकाणी जो काळा कलर त्या ठिकाणी ब्लॅक त्या ठिकाणी होतो आहे. सो इम्प्रॉपर कंबक्शन ऑफ फ्यूल हे महत्त्वाचं त्या ठिकाणी कारण त्या ठिकाणी आहे. ज्या ठिकाणी काळा कलर तयार होतो बर्न झाल्यानंतर फ्यूलमधून जो धूर निघतो काळा कलर तो इम्प्रॉपर म्हणजे व्हेकलमधून सुद्धा आपल्याला धूर निघतो काळा कलर जो बाहेर पडतो कारखान्यांमधून तो इम्प्रॉपर कंबक्शन ऑफ फ्यूलमुळे तयार होतं. क्वेश्चन नंबर 22. When a copper vessel is exposed to the moist air for long, it acquires dull green coating. The green material is mixture of option number A copper oxide and copper carbonate, option B copper hydroxide copper carbonate, option number C copper oxide and copper nitrate, option number D copper hydroxide copper nitrate. तर कॉपरच्या भांड्यावरती तांब्याच्या भांड्यांवरती जो मॉइस्ट एअर जर ते मॉइस्ट एअरमध्ये जास्त काळ ठेवले गेलं कॉपरचं वेसल त्याला काही दिवसांनी हिरवं कोटिंगचं रस्टिंग तयार होतं. म्हणजे कॉपर पण गंजतं पण हिरव्या कलरमध्ये गंजतं. मग ती जी काय कोटिंग आहे रस्टिंग आहे कॉपरचं कोटिंग त्याचा केमिकल फॉर्म्युलामध्ये काय काय आहे तर कॉपरचं रस्टिंग झाल्यानंतर जे तयार होतं ते आहे म्हणजे कॉपर हायड्रॉक्साईड आणि कॉपर कार्बोनेट हे दोन कॉम्पोनंट कॉपरच्या रस्टिंगचे आहेत. त्याच्यामुळे ते हिरवं कलरमध्ये त्याचं रस्टिंग तयार होतं. ओके. प्रश्न क्रमांक 23 बघूया आपण. द प्लेसेस मींट फॉर कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी इन देअर नॅचरल हॅबिटेट आर. असे कुठले प्लेसेस आहेत की त्यांच्यामध्ये आपली जी बायोडायव्हर्सिटी आहे ती त्या ठिकाणी कॉन्झर्व होते. ऑप्शन नंबर ए झोलॉजिकल गार्डन, ऑप्शन नंबर बी बॉटनिकल गार्डन, ऑप्शन नंबर सी सँक्च्युरी, ऑप्शन नंबर डी नॅशनल पार्क. कुठलं वाटतंय तुम्हाला तुम्ही सांगू शकता. ABCD फर्स्ट अँड सेकंड, बी फर्स्ट सेकंड अँड थर्ड, सी थर्ड अँड फोर्थ अँड डी फर्स्ट अँड फोर्थ. तर बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय ज्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे ॲनिमल त्या ठिकाणी राहू शकतात एकत्र किंवा सगळ्या प्रकारचे प्राणी ॲनिमल प्लॅन्ट्स त्या ठिकाणी राहतात. ते झुऑलॉजिकल गार्डनमध्ये काय आहेत फक्त प्राण्यांसाठी आहे. बॉटनिकल गार्डन हे फक्त वनस्पतींसाठी आहे प्लॅन्टसाठी आहेत. सँक्च्युरी अभयारण्य याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे ॲनिमल प्लॅन्ट असतात. नॅशनल पार्क याच्यामध्ये पण सगळ्या प्रकारचे ॲनिमल प्लॅन्ट असतात. सो ऑप्शन नंबर 3 आणि 4 कशामध्ये आहेत ऑप्शन नंबर सी. या ठिकाणी जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी. तर या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्व होण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आहे. बघूया आपण प्रश्न क्रमांक 24. द सेम फोर्स ॲक्ट्स ऑन द 4 डिफरंट ऑब्जेक्ट हॅव्हिंग द एरियाज गिव्हन बिलो 1 by 1 इन विच केस द प्रेशर एक्झर्टेड विल बी द मॅक्झिमम. एरिया दिलेला आहे ऑप्शन नंबर ए 20 मीटर स्क्वेअर, ऑप्शन नंबर बी 50 मीटर स्क्वेअर, ऑप्शन नंबर सी 100 मीटर स्क्वेअर, ऑप्शन नंबर डी 10 मीटर स्क्वेअर. कुठल्या एरियावरती जे फोर्स आहे ते मॅक्झिमम असणार आहे. ह्यासाठी आपण अगोदर बघू शकतो प्रेशर इज इक्वल टू फॉर्म्युला प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. तर आपल्याला माहिती आहे एरिया जर जास्त असेल तर प्रेशर कमी असते बिकॉज एरिया हा इनवर्स प्रोपोर्शनमध्ये आहे आणि फोर्स हे डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये आहे प्रेशरला. जेवढा एरिया जास्त तेवढं प्रेशर कमी, जेवढा एरिया कमी तेवढं प्रेशर जास्त. या ठिकाणी सगळ्यात कमी जो एरिया आहे तो आहे 10 मीटर स्क्वेअरचा. सो प्रेशर मॅक्झिमम असण्यासाठी एरिया कमी असणं गरजेचं आहे म्हणून 10 मीटर स्क्वेअरला या ठिकाणी 100% प्रेशर हे जास्त असणार आहे. ओके. बघूया आपण प्रश्न क्रमांक 25. Before playing the orchestra in musical concert, a sitarist tries to adjust the tension and plug the string suitably. By doing so, he is adjusting option number A intensity of sound only, option number B amplitude of sound only, option number C frequency of sitar string with the frequency of other musical instrument, option number D loudness of sound. या ठिकाणी जो ऑर्केस्ट्रामध्ये म्युझिकल कॉन्सर्ट जे असतो यामध्ये वेगवेगळे वाद्य एकत्र वाजवले जातात. सितारिस्ट जो आहे तो त्या ठिकाणी टेन्शन ॲडजस्ट करून स्ट्रिंग प्लग करून थोडे चेकिंग करत असतो. तो कशासाठी करतो तर ट्युनिंगसाठी करतो की जे बाकीचे जे त्याच्यावरचे जे वाद्य आहेत इन्स्ट्रुमेंट त्यांच्याबद्दल ट्युनिंग करण्यासाठी. सो फ्रिक्वेन्सी ऑफ द सितार स्ट्रिंग विथ द फ्रिक्वेन्सी ऑफ द अदर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट सेट करण्यासाठी हा गिटारिस्ट ट्राय करतो. म्हणून ह्याचं ऑप्शन नंबर उत्तर आहे क्वेश्चन नंबर 25 उत्तर आहे सी ऑप्शन. ठीक आहे.
अशा प्रकारे आत्ता आपण जे पूर्ण 25 क्वेश्चन आत्ता बघितलेले आहेत ते आहेत 2020मध्ये ऑल इंडिया सैनिक स्कूल पेपरमधले सायन्स विषयासाठी पडलेले प्रश्न आपण पाहिले. ठीक आहे. तर अशाच प्रकारचे जे काय व्हिडिओ वगैरे आम्ही असे तयार करतो आहे ते पुढं पाहण्यासाठी हा आमचा जो चॅनल आहे तुम्ही सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर आम्ही आमच्या इथे RIMC सैनिक स्कूल, स्कॉलरशिप, नवोदय, RMS, SPI औरंगाबाद आणि फाउंडेशन्स जे आहेत असे वेगवेगळे कोर्स ऑनलाईन ऑफलाईन माध्यमातून घेत असतो. तर धन्यवाद, भेटूया परत.